हॅलो स्टुडंट, आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी विषयातील चौथा लेसन अभ्यासणार आहोत. त्याचं नाव आहे उपवास. लेखक आहेत पु ल देशपांडे. त्यांचा जन्म 1919 ते 2000 साली झाला. ते थोर मराठी साहित्य होते. विनोदी लेखक, नाटककार, प्रवास वर्णनकार, चतुरस्त्र, कलावंत, सूक्ष्म निरीक्षण, मार्मिक आणि निर्मळ विनोद, तरल कल्पनाशक्ती आणि भाषेचा कल्पक व चमत्कृतीपूर्ण उपयोग करण्याचे कौशल्य हे त्यांचे लेखन विशेष. तुका म्हणे, तुझे आहे तुझपाशी, अंमलदार, सुंदर मी होणार, ती फुलराणी इत्यादी स्वतंत्र आणि रूपांतरित नाटके, सदू आणि दादू, विठ्ठल तो आला आला इत्यादी एकांकिका संग्रह, खोगीर भरती, असामी, खिल्ली, बटाट्याची चाळ, हसवणूक इत्यादी विनोदी लेखसंग्रह, अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्याच्या देशा इत्यादी प्रवास वर्णने, व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, मैत्र इत्यादी व्यक्ती चित्रणात्मक पुस्तके अशी त्यांची विपुल ग्रंथसंपदा आहे. त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. मध्यमवर्गीय या पाठामध्ये जो मध्यमवर्गीय व्यक्तीचा संकल्प व संकल्पपूर्तीत कसे अंतर पडते आणि संकल्प करणारे व्यक्ती कसे हास्यास्पद ठरतात याचे मजेदार चित्रण प्रस्तुत लेखात पु ल देशपांडे यांनी केले आहे. तर पाहूयात. माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नाहीती भानगड आहे. उगीच हात दाखवून अवलक्षण आहे. पेललं नाही तेव्हा खाजगी झालं अशी वाक्य माझ्या कानावर येऊ लागली. पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. अभी क्या जो पंत, इस लेसन में एक पंत नाम का मिडिल क्लास का एक व्यक्ति है, उसे क्या अपना वेट है वो कम करना है, उसके बारे में ये लेसन है. तो माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली. माझ्या में मेरे खाजगी मतलब पर्सनल प्राइवेट फास्टिंग की चॉल में क्या वो न्यूज़ है वो क्या जाहिर मतलब ओपन हो गई, सब चाल में समझ गई. आणि येता जाता ही माझी नाहीती भानगड आहे. उगीचच हात दाखवून अवलक्षण आहे. येता जाता जो नाहीती भानगड मतलब नहीं चाहिए वो प्रॉब्लम हो गया, नहीं तो झंझट. उगीच हात दाखवून अवलक्षण मतलब हात आपणहून संकट ओढावून घेणे, खुद के पैर पे खुद कुऱ्हाडी मारना. पेललं नाही तेव्हा खाजगी झालं मतलब सहा नहीं गया तो इम्पॉर्टंट हो गया. ऐसे ये अशी वाक्य माझ्या कानावर येऊ लागली. ऐसे सेंटेन्स उनके कानों पर आने लगी. पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. पर क्या जो पंत है वो बोले कि कोणत्याही टीकेला मतलब क्रिटिसिज्म, भीख न घालने, लक्ष न देने. जो क्रिटिसिज्म है उसमें क्या मैं ध्यान देने वाला नहीं हूँ. 181 पौंड रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यापुढे नाचत होते. वो पंत बोल रहे कि 181 पौंड वो कार्ड है वो मेरे आँखों के सामने ही मुझे नाचत होते, मतलब वो मुझे दिख रहा था. वजन कमी झाले पाहिजे या विचाराने माझी झोप उडाली. अभी क्या जो वेट है वो कम होना ही चाहिए. इस विचार से उनकी जो नींद है वो हराम हो गई थी. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. अभी नींद कम हो गई, नींद हमारी जब पूरी नहीं होती है तो वेट है वो थोड़ा कम होता है. तो
वो बोलते हैं कि इस विचाराने मला त्याचेही उससे भी मुझे कुछ फरक नाही पडता था. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. घोरतर असता रात्रभर अशासारखी दुरस्तरे ती मला करत असे. वो पंत है, वो क्या बोल रहे हैं कि मुझे अभी अच्छे से नींद नहीं आ रही है, लेकिन वो उनकी धर्मपत्नी मतलब जो उनकी पत्नी है वो बोलती है कि रात्र घोरत्र असता रात्रभर मतलब घंटे लेना, इतने तो लेते हो रात भर. अशा तरह दुरुस्त तरह मतलब उनको वो रिप्लाय देने लगे. 2 महिन्यात 50 पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा, अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. 2 महिन्यात 2 महीने में मैं 50 पाउंड मतलब 25 kg जो वेट है क्या वो कम करके ही दिखाऊंगा, अशी भीष्म प्रतिज्ञा मतलब जो महाभारत में भीष्म थे वो क्या कौन सा भी प्रॉमिस दिया तो वो पूरा करते थे, इसलिए अभी वो ऐसे बोलते हैं कि भीष्म प्रतिज्ञा मतलब बिग प्रॉमिस. वो बोलते हैं कि पंत बोलते हैं कि 2 महीने में मेरा जो 25 kg वेट है वो कम करके ही दिखाऊंगा, ऐसे उन्होंने बिग प्रॉमिस किया. और आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. जो डाएट प्लान जो बुक है उसमें उन्होंने क्या वो पढ़ने लगे. डोके घालू लागलो मतलब वो बुक है वो पढ़ने लगे. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. प्रोटीनयुक्त पदार्थ प्रोटीनयुक्त पदार्थ म्हणजे प्रोटीन से भरे कंटेंट और चर्बीयुक्त द्रव्य मतलब फैट फूड जिससे फैट बढ़ता है वो. शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. इस वर्ड पर उनका क्या ध्यान जाने लगा. साऱ्या ताटातले पदार्थ मला न दिसता नुसत्या कॅलरीज मला दिसू लागल्या. अभी क्या उनको जो खाने के प्लेट में जो पदार्थ आते थे उनको क्या सिर्फ वो पदार्थों को देखकर उनको सिर्फ कैलोरीज दिखाई देते थे. आणि आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारी भेटू लागले. अभी क्या हो गया कि ऐसी बात है कि वजन उतरवण्याच्या शास्त्रात इधर शास्त्र मतलब कला लेना है. पारंगत मतलब उनको उस विषय में क्या बहुत सारा ज्ञान है. झालेले तज्ञ मतलब ज्ञानी, जानकार, एक्सपर्ट. तो वो उनको डजनवारी मिलने लगे. मतलब डजन मतलब जो 12 डजनवारी मतलब 12 लोग हैं उनको क्या मिलने लगे. 12 लोग उनको मिळणे लगे. इतकेच काय परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपवासाची अवहेलना केली होती त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला. अभी क्या है कि जो चौल वाले लोग हैं उनके जो उपवास की अवहेलना मतलब उपेक्षा की थी, उन्होंने उन पंत को क्या डाइट का सल्ला दिया मतलब एडवाइस दिया उनको कि आप डाइट करो ऐसे. उदाहरणार्थ फॉर एग्जाम्पल उन्होंने दिया है कि सोकाजीत त्रिलोकेकर वो क्या बोलते हैं कि तुला सांगतो की मी पंत डाएट कर, बटाटा सोड, बटाट्याचं नाव काढू नकोस. अभी वो बोलते हैं कि तुला सांगतो पंत डाएट कर, क्या कर डाएट, और बटाटा जो आलू है उसका नाम भी अभी तू वो खाना छोड़ दे, जो आलू है वो खाना छोड़ दे, उसका नाम भी तू मत ले. हो म्हणजे कुठं राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतं म्हणा, बटाट्याची चाळ म्हणू नका. वजन
वाढ़ेल खी 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 खी। तो अभी वो क्या बोल रहे हैं कि कुठे रहता, ऐसे आपको मतलब पंत जी को किसने बोला तो चाळीत राहतो इतना ही बोलो, बटाट्याची चाळ ऐसे मत बोलो, क्योंकि क्या वज़न जो वेट है वो बढ़ेगा। और वो खी 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 करके हंसने लगा। जनोबा रेगे या इस्माला काय म्हणावे हे मला कळत नाही, नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय? जो जनोबा रेगे है या इस्माला काय म्हणावे वो मुझे समझ में नहीं आया, मुझे कळत नहीं। जे हाँ, उनको क्या बोलना अभी कि वो कभी भी बोलता है तो तिरके टेढ़े ही करके बोलता है ऐसे। पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले। ए इडियट, सगळ्यांच्याच गोष्टी जोक काय मारतोस नेहमी? मी सांगतो तुला पंत, तू बटाटा सोड। मी काय काय सोडले असता माझे वजन घडेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली। अभी क्या है कि सुकुणा जी है वो त्याला परस्पर जामून टाकले। ए इडियट मतलब जो बोल रहा था ना कि बटाटा खाने के लिए छोड़ ऐसे, तो वो बोल रहा है कि सबके सामने ऐसे जोक क्यों मारता है? मी सांगतो तुला पंत, तू बटाटा सोड। वो बोल रहा है कि तू अभी क्या बटाटा खाना छोड़ दे। मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी पहिल्या बटाट्यापासून सुरू झाली। मतलब अभी जो उनका वेट, पंत जी का जो वेट कम करना है, तो पहली जो सदस्य है चालू वाले वो बोल रहे हैं कि पहले क्या बटाटा खाना छोड़ दे। तो ये लिस्ट में उनका यादी बटाट्यापासून सुरू झाली। मतलब जो वेट है वो कम करने की मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली। जो उनका वेट कम करने के लिए जो लिस्ट है वो क्या है, किससे स्टार्ट हो गई? बटाटे आलू से स्टार्ट हो गई। बटाट्याची ठीक आहे, पण पंत आधी भात सोडा, एक सल्ला। अभी इसमें से एक सदस्य बोलता है कि बटाटा ठीक है, लेकिन क्या आप राईस खाना छोड़ दो। भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं। आमच्या कोकणात सगळे भात खातात, कुठे आहेत लठ्ठ? तुम्ही डाळ सोडा काशीनाथ नाडकर्णी। अभी वो क्या बोल रहा है कि भाताने जो भात है वो खाने को छोड़ो ऐसे बोलते हैं, लेकिन भात थोड़ाच लठ्ठ व्हायला होतं। जो भात खाने से थोड़ी मोटापा आता है, वो कोकण, महाराष्ट्र में कोकण है, उसमें क्या सभी लोग क्या करते हैं, भात जो राइस है वो ही खाते हैं। वो थोड़ी इतने लट्ठा मतलब मोटे पे है। तुम क्या दाल जो है वो खाना छोड़ दो, ये काशीनाथ नाडकर्णी बोलते हैं। मुख्य म्हणजे साखर सोडा, मी सांगू का मीठ सोडा। अभी एक वो है वो सदस्य वो बोल रहे हैं कि शुगर खाना छोड़ दो, और एक दूसरा है वो बोलते हैं कि मीठ खाना जो साल्ट है वो खाना छोड़ दो। लोणी तूप सोडा, एका आठवड्यात 10 पौंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन, आमच्या हेल्थच्या वाईफचं घटलं। अभी एक सदस्य वो क्या बोलते हैं, जो तूप है घी वो खाना छोड़ दो, 10 पौंड वेट आपका कम होगा, वेट आपका कम नहीं होगा तो मेरा नाम मैं बदल दूंगा। हमारे इधर की जो हेड क्लार्क की वाइफ है उसका क्या वज़न ऐसे ही कम हुआ है। तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा, बाबू काका।
अभी बाबू काका क्या बोलते हैं कि तेल और जो ऑयली पदार्थ है वो खाना छोड़ दो। दिवसा झोपणं सोडा। अभी वो बोल रहे हैं कि दिवसा मतलब दिन में सोना ही आप छोड़ दो। खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा, बसून बसून वजन वाढतं। अभी वो क्या बोल रहे हैं कि जो आप पत्ते खेल रहे हैं वो भी खेलना छोड़ दो, बैठ बैठ के भी हमारा जो वेट है वो पडता है। मी मात्र या सर्व जणांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले होते। पहिला उपाय म्हणून मी आहार परिवर्तन सुरू केले। मी मात्र म्हणजे पंत अभी बोल रहे हैं कि मैंने सर्व जनांचे ऐकून म्हणजे सबका मैंने सुन लिया, लेकिन जो मुझे करना है वो मेरा मन का ही करूँगा। तो पहिला उपाय म्हणून जो फर्स्ट उपाय म्हणून मी आहार परिवर्तन मतलब जो खाने में जो बदलाव है वो मैं पहले करूँगा, ऐसे पंत बोलते हैं। आगे का लेसन हम बाद में देखते हैं। बाय।